समाजसेवेच्या कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांनाही मदतीचा हात देण्यात आला। या महापुराने गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली। निसर्गाच्या रौद्र रूपाने माणसाला बेहाल केले, पण इथे माणुसकी मात्र हरली नाही। पूरग्रस्तांना सहाय्य करणाऱ्यांमध्ये जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानही अग्रेसर होते। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्यांचे, अन्नधान्यांचे वाटप करण्यात आले। माणसांप्रमाणे जनावरांचेही हाल झाले। पुरातून वाचलेल्या जनावरांनाही चारा मिळावा यासाठी संस्थानाच्या वतीने 100 टन चाऱ्याचेही वाटप करण्यात आले। आम्ही 100 टन वितरित करणार आहे। त्यामधील 25 टन आता शिरोळ तालुक्यात देतोय आणि राहिलेला उद्या आणि आज दुपार आम्ही नियोजन केलेलं आहे। पूरग्रस्तांना मदत म्हणून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान या संस्थानाकडून 2 ट्रॅक्टर ऊसाच्या मोळ्यासह या ठिकाणी माननीय खासदार साहेब, शेट्टी साहेब आणि जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे मुख्य ट्रस्टी मंतेश कोकिळकी साहेब आणि जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज पश्चिम महाराष्ट्राचे ट्रस्टी सगळे या ठिकाणी आलेले आहेत। आणि आज ज्या जनावरांना काही दिवसापासून चारा नाही, त्या जनावरांना चारा मिळावा, त्यांचा निर्वाह व्हावा या अनुषंगानं या ठिकाणी चारा वाटप करण्यासाठी ऊसाच्या 2 ट्रॉल्या भरून घेऊन आलेलो आहोत। नानीज मठाकडून बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी जनावरांचा चाऱ्याचा जो गंभीर प्रश्न होता त्यासाठी जवळजवळ 100 टन या ठिकाणी वैरणीचा चारा आलेला आहे। आणि नानीज टीमनं जे काय मठानं केलेलं जे जनावरांच्यासाठी सेवा दिल्या ते योगदान फार मोलाचं आहे। या ठिकाणी सर्व त्यांची टीम भक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। पूरग्रस्त संघर्ष समिती शिरोळ तालुक्यातली जी मंडळी आम्ही काम करतोय या वतीनं बरोबर त्यांचं आम्ही अभिनंदन करतो, कौतुक करतो की या भागातला जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न असू द्या किंवा धान्य असेल किंवा माणसं जगवण्याचं काम असू द्या, या माध्यमातून मठाच्या माध्यमातून जे काही पुढचं पाऊल एक मदतीचा हात देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, त्याबद्दल खरोखरच पूरग्रस्त संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही त्याचं अभिनंदन करतो। आणि विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात ज्या भागात जी जनावरं काही चाऱ्याविना थांबलेत किंवा ज्या पूरग्रस्तांना आता गरज आहे, पिण्याचं पाणी असेल, धान्य हवं असेल किंवा कोणत्याही जीवनावश्यक अत्यावश्यक गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी या नानीज मठाकडून या भक्त मंडळीकडून टीमनं चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे। श्री क्षेत्र नानीज मठातून नरेंद्रजी महाराज यांचं जे काही कार्य चालू आहे, समाज कार्य आणि धार्मिक कार्य सुरू आहे, ते खरोखर अभिनंदनपर आहे। आणि त्यांनी या ठिकाणी जो चारा आणलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः शिरोळ तालुक्यामध्ये जनावरांची अत्यंत अवस्था बिकट आहे। आणि एक वेळ माणसाला जेवण नाही मिळालं चालेल, पण जनावरांना चाऱ्याची आवश्यकता आहे आणि ही गरज ओळखून आपण या ठिकाणी जो चारा उपलब्ध करून दिला त्याबद्दल तुमचं कार्य अतिशय अभिमान आणि आनंद वाटणारा आम्हाला आहे। असेच कार्य तुमचं उल्लेखनीय वृद्धिंगत हो अशी या ठिकाणी आम्ही प्रार्थना करतो। आज या ठिकाणी घालवडमध्ये महापूर आलेला आहे। 2005पेक्षा 3 ते 3.5 फूट पाणी जास्त आहे आणि इथं वैरणीचा भरड्याचा प्रश्न निर्माण झाला होता। आणि नरेंद्र महाराज यांच्या वतीनं आज आमच्या या घालवड गावामध्ये कमीत कमी 2 ते 3 टनाच्या पुढं वैरणीचं ह्या ठिकाणी आलेलं आहे। आणि आम्ही आमच्या गावामध्ये 11 ते 68 आणि 450 माणसं गावामध्ये आहेत। त्या 11 ते 68 जनावरांना प्रत्येकी 2 ते 3 या ऊसप्रमाणे प्रत्येक जनावरांना वैरण देण्याचं काम आम्ही घालवडच्या नागरिकांच्या वतीनं करणार आहे। आणि ह्या संस्थांना नरेंद्र महाराज यांच्या ह्या संस्थेनं आम्हाला मदत केली, त्याबद्दल आम्ही घालवडवासियांच्या वतीनं आम्ही त्यांचा हार्दिक असा आभार मानतो। शिर्टी गावामधील पूरग्रस्त ज्या आपल्या उदगावच्या ठिकाणी आलेले आहेत, तरी तुमच्या नरेंद्र संस्थांमार्फत आमच्या जनावरांनी चाऱ्याची व्यवस्था केली, त्याबद्दल धन्यवाद। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज
संस्था ज्ञानेशधाम रत्नागिरी यांच्याकडून पूरग्रस्त गावामध्ये चारा वाटपाचा कार्यक्रम आहे। आज या ठिकाणी कवठेसार गाव पूर्णपणे पूरबाधित असल्यामुळे या ठिकाणी जनावरांना त्यांच्या वतीने चारा उपलब्ध करून दिला, यासाठी मी कवठेसार ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा मनपूर्वक आभार आहे। जगद्गुरू ज्ञानेश महाराजांच्या मार्फत आलेला हा पूरग्रस्त चिखली गावासाठी चारा याचं योग्य नियोजन चिखली गाव करणार आणि कुठल्याही पद्धतीवर इथं दंगाधोफा होणार नाही। तसेच आपण दिलेला हा चारा लाख मोलाचा चारा आणि ह्या संस्थानामार्फत जे आपण अशीच मदत करत राहिला, ज्या संस्थानासाठी आमच्या सर्वांचा असाच लोभ राहणार, आशीर्वाद राहणार, एवढंच या प्रसंगी। कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये पूरग्रस्तांच्यासाठी जी काय मदत आणि एक मदतीचा हात जे आपल्या शेतकरी बांधवांना जो काही मिळत आहे त्याबद्दल प्रथमतः मी सर्वच जे मदतीचा हात करणाऱ्या मंडळींचं मी धन्यवाद व्यक्त करतो। कारण आयुष्यामध्ये अडचणी ही प्रत्येकालाच येत असते, पण अडचणीच्या वेळी मदत करणं हे अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे। आज माणसांच्या बरोबर जनावरांची सुद्धा अतिशय हाल झालेले आहेत, त्याच पद्धतीनं आज जनावरांच्यासाठी सुद्धा चारा उपलब्ध करून देण्याचं काम हे अतिशय चांगल्या पद्धतीनं होत आहे। त्याबद्दल मी या सर्वच मंडळींचं तुम्ही जगा व दुसऱ्याला जगू द्या अशा पद्धतीच्या ज्या काही भावना घेऊन तुम्ही सर्वजण कार्यरत आहात, सर्वच मंडळींचं आम्ही सद्गुरू संस्थांचं सर्वच मंडळींचं धन्यवाद व्यक्त करतो। पुन्हा एक वेळा तुमच्या सर्वांचंच आम्ही आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो। परमपूज्य जगद्गुरू श्रींचे भक्तगण प्रत्यक्ष घरोघरी जाऊन ब्लँकेट, धान्य, तेल, मीठ, कपडे अशा अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करत होते। यापुढेही जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने जीवनावश्यक साहित्य तसेच हजारो टन चाऱ्याचे वाटप करण्यात येणार आहे।